नमस्कार आणि गुड मॉर्निंग फॅमिली। तर बघा मी कामावर जायला तयार झाली आहे। सकाळचे वाजलेत 7 आणि 7 वाजेपर्यंत मी घरातला स्वयंपाक करून मुलाचा आणि मिस्टरांचा टिफिन भरून अंघोळ करून पूजा करून रेडी आहे कामावर जाण्यासाठी। तर तुम्ही बघू शकता मी अंड्याची भुर्जी बनवलेली आहे दोघांच्या टिफिनच्या भाजीमध्ये। तर बघा इकडे आहे मिस्टरांचा टिफिन आणि ह्या बाजूला आहे मुलाचा टिफिन। तर मस्तपैकी सकाळी मी अंड्याची भुर्जी आणि चपात्या पहाटे उठून बनवल्या, चहा बनवून ठेवलेला आहे, माझी आंघोळ वगैरे झालेली आहे, देवपूजा केलेली आहे, मस्त घर वगैरे स्वच्छ केलेलं आहे। दुपारसाठी मुलीसाठी आणि माझ्यासाठी पण जेवण बनवून ठेवलेलं आहे, भुर्जी चपाती। तर बघा नाश्ता बनवलेला नाहीये कारण मुलगा चहा चपातीच खाऊन जाणार आहे। तर माझी देवपूजा पण झालेली आहे, देवाला दिवा अगरबत्ती सगळं लावून झालेलं आहे आणि आता मी जाणार आहे कामावर। तर तुम्हाला तर माहिती मी जेवण बनवायचं काम करते आणि आता सध्या माझ्याकडे 3 काम आहेत। तर मी आता कामावर निघालेली आहे, घरातनं निघाली आहे आणि रस्त्यावर रोडवर मी निघालेली आहे चालत। आणि आता पुढे मी गाडी जिथे पार्क करते तिकडे चालली आहे आणि मग तिथून मी गाडी घेऊन माझ्या कामावर जाणार आहे कारण माझ्या घरापासून माझं काम 4 ते 5 किलोमीटर लांब आहे, त्यामुळे मला गाडी घेऊन जायला लागतं कामावर। तर अशा प्रकारे घरातलं सगळं आवरून स्वयंपाक वगैरे करून वरची सगळी कामं आवरून मी आता आली आहे कामावर। तर बघू शकता तुम्ही ह्या टॉवरमध्ये येते मी कामाला। सध्या माझ्याकडे 3 कामं आहेत, 3 घरी मी जेवण बनवायचं काम करते। तुमचे खूप छान छान कमेंट येतात, प्रत्येकाला रिप्लाय देणं मला जमत नाही, पण प्रत्येकाच्या कमेंटला मी लाईक नक्की करते। तर असाच मला सपोर्ट करत जावा, मला तुमच्या सपोर्टची खूप खूप गरज आहे। तर बघू शकता तुम्ही मी लिफ्टमध्ये एंट्री केली आणि लिफ्टमधनं बाहेर पडल्यावर मी आता पहिल्या कामावर जाणार आहे। तर पहिल्या कामावर बघा दरवाजाची बेल वाजवली आणि ह्या घरात एंट्री केल्यावर इकडे दाखवते मी काय बनवलं। तर इकडे गेल्यावर ह्या पहिल्या घरी मी मस्तपैकी आपलं महाराष्ट्र स्टाईलचं वरण बनवलेलं आहे। टोमॅटो, हिरवी मिरची, जिरं, मोहरी, कोथिंबीर, कढीपत्ता मस्तपैकी टाकून असं फोडणीचं वरण केलेलं आहे। 2च हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत। असंच पातळ वरण त्यांना आवडतं आणि जिथे मी स्वयंपाक बनवायचं काम करते तिथे त्यांच्या पद्धतीने त्यांना जसं आवडतं, जशी त्यांची आवड आहे तसाच स्वयंपाक बनवावा लागतो। तर हा भात बनवलेला आहे जो की त्यांना कुकरमध्ये बनवलेला आवडतो। त्यानंतर ही भाजी बनवलेली आहे दोडक्याची भाजी मी बनवलेली आहे। तर दोडक्याला तुम्ही अजून काय म्हणता मला माहित नाही, पण आम्ही ह्याला दोडकेच म्हणतो। तर मुगाची डाळ टाकून मस्तपैकी दोडक्याची भाजी बनवली आहे। त्यानंतर चपात्या बनवलेल्या आहेत। तर दोडके म्हणजे जे शिरा असतात त्याला शिरोळे म्हणतात आणि ज्यांना शिरा नसतात त्याला दोडके म्हणतात। तर दोडक्याची भाजी मुगाची डाळ घालून बनवली आहे। बघा सगळं जेवण आहे ना छोट्या भांड्यात काढलंय, कढया वगैरे रिकाम्या केल्या आहेत, कढया आणि सगळी भांडी घासलेली आहेत। आता ही भांडी पुसून मी जागेवर ठेवणार आहे। तर बघू शकता तुम्ही सगळं जेवण मी व्यवस्थित झाकून ठेवलंय, सगळी भांडी घासून पुसून व्यवस्थित जागेवर ठेवलेली आहे। किचन गॅस सगळा क्लीन केलाय। मॅडम टिफिन घेऊन ऑफिसला निघून गेल्यात आणि मी पण आता चालली आहे दुसऱ्या कामावर। तर तुम्हाला मी दाखवते आता दुसऱ्या कामावर मी काय बनवणार आहे। तर असं सगळं व्यवस्थित क्लीन करून सगळं माझं काम आवरून मी आता आली आहे दुसऱ्या कामावर। तर चला मग तुम्हाला दाखवते मी दुसऱ्या कामावर काय बनवते। तर बघा दरवाजाची बेल वाजवली आणि घरामध्ये एंट्री केली आणि ह्या घरामध्ये दुसऱ्या कामावर मी काय रेसिपी बनवणार आहे ते देखील तुम्हाला मी दाखवणार आहे। तर घरात एंट्री केल्या मस्तपैकी ही उकडलेल्या बटाट्याची पिवळी भाजी बनवलेली आहे जी की आपण मराठी लोक महाराष्ट्रीयन लोकांच्या घरात असतेच, नेहमीच बनवतो आपण अधूनमधून। तर मस्तपैकी उकडलेल्या बटाट्यांची ही भाजी बनवलेली आहे ज्याला की आपण पिवळे बटाटे बोलतो। त्यानंतर गवार बटाट्याची ही शेंगदाण्याची कूट घालून भाजी बनवलेली आहे। तर गवारीची भाजी आहे, ही बटाटा घातलाय, शेंगदाण्याचा कूट घातलाय आणि मस्त अशी झणझणीत अशी भाजी बनवलेली आहे। त्यानंतर बनवलेल्या आहेत चपात्या। या खपली गव्हाच्या पिठाच्या चपात्या आहेत म्हणून त्या अशा लालसर दिसतात आणि त्यांना अशाच शेकलेल्या आवडतात, म्हणजे अशाच भाजलेल्या आवडतात। जोपर्यंत चपातीवर डाग पडत नाही त्यांना चपाती कच्ची आहे अशी वाटते, म्हणून त्यांना जशी आवडते तशाच चपात्या बनवते। नाश्त्यासाठी उपमा बनवलेला आहे कांदा टोमॅटो घालून। त्यानंतर वरण बनवलेलं आहे, आपलं मराठी स्टाईलचं भात बनवलेला आहे। कलरफुल सॅलेड कापून ठेवलंय, गाजर आहे आणि बीटरूट उकडून ठेवलंय, काकडी कापून ठेवली
बनवली आहे, तर तुम्ही बघू शकता सगळा स्वयंपाक मी असा बनवलेला आहे. उपमा, चपाती, 2 भाज्या, भात, वरण, सॅलेड, सगळा स्वयंपाक बनवलेला आहे. आणि झाकण काढून तुम्हाला दाखवलेलं आहे, कारण इकडे कसं आहे, एकदा कढईवरचं झाकण काढलं, मोबाईलला हात लावला तर आता मला हात धुतल्याशिवाय कढईला झाकण लावता येणार नाही. बघू शकता तुम्ही घड्याळामध्ये 11 वाजून गेलेत आणि ह्या कामावर मी 9 वाजता आलेली. 2 तास लागले मला ह्या कामावरचे. तर ह्या कामावर असा रूलच आहे, त्यामुळे मी तुम्हाला भाजी वगैरे, डाळ वगैरे चमच्याने हलवून ह्या कामावर दाखवू शकत नाही, कारण तिकडे इकडे ज्यांच्याकडे काम करते त्या मॅडमचं असं म्हणणं आहे की मोबाईल तुम्ही बाहेरून घेऊन येतात, मोबाईलला टच केल्यावर घरच्या किचनच्या कुठल्याच वस्तूला हात लावायचा नाही. तर त्यामुळे मी काय करते, मोबाईलला हात लावायच्या आधी सगळ्या कढयांचे झाकणं काढून ठेवते आणि मग तुम्हाला शूट करून दाखवते आणि मग मोबाईल ठेवून हात धुते आणि मग परत सगळी झाकणं झाकते सगळ्या स्वयंपाकावर. तर बघा, तिसऱ्या कामावर आली आहे मी. तिसऱ्या कामावर पनीर व्हेजिटेबल राईस बनवलेला आहे. तर इकडे मला असं काहीच रूल नाही आहे, फक्त त्याच कामावर असा रूल आहे. तर प्रत्येकाची मर्जी, प्रत्येकाची इच्छा आणि जिथे आपण काम करतो त्यांचे रूल्स अँड रेग्युलेशन्स आपल्याला फॉलो करायलाच पाहिजे. तर बघा, ह्याच्यामध्ये मस्त सगळ्या व्हेजिटेबल्स टाकल्यात, पनीर फ्राय करून टाकलेला आहे, पनीर फ्राईड राईस बनवलेला आहे. या तिसऱ्या कामावर जेवढा कलरफुल दिसतोय तेवढाच टेस्टी झालेला. सगळ्यांनी तारीफ केली ह्या रेसिपीची. याची जर तुम्हाला फुल रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा. तर हा व्हेजिटेबल्स पनीर फ्राईड राईस आहे, खूपच हेल्दी, खूपच टेस्टी. आणि जर काहीतरी वेगळं खायची इच्छा होत असेल, काही बनवायचं सुचत नसेल तर ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे. अगदी 15 ते 20 मिनिटात होणारी, मुलांना आवडणारी, कलरफुल आणि खूपच टेस्टी अशी पनीर व्हेजिटेबल्स फ्राईड राईस बनवलाय. तर स्वयंपाक झाल्याच्या नंतर बघा, ह्या बाजूला ताई उभ्या आहेत, ह्या इथे वरच्या कामाला येतात. आणि हा जो समोर दादा उभा आहे तो इथे 24 तास असतो, कारण इथे टोडूला सांभाळावं लागतं. तुम्हाला तर माहिती आहे, मी टोडूचं इंट्रोडक्शन तुम्हाला करून दिलंय. ज्यांनी हा व्हिडिओ पहिल्यांदा बघताय, ज्यांनी टोडूला बघितलं नाहीये, त्यांना पुढे व्हिडिओमध्ये टोडूला बघायला मिळणार आहे. तर हा दादा टोडूला सांभाळतो 24 तास. या ताई वरच्या कामाला येतात आणि मी इथे कुकिंग बनवायला येते. तर आम्ही तिघं आज सुट्टीच्या दिवशी आमची भेट झाली. आम्ही थोड्याशा गप्पा मारल्या, सोबत चहा पिला. दादाला लाज वाटली, त्याने चहाचा कप ठेवला. त्यानंतर ना बघा, हा आहे मिस्टर टोडू, म्हणजे हाच तो टोडू आहे. तर मी ह्याच्यासाठी रोज सकाळी माझ्या हातून हा पहिल्यांदा ब्रेकफास्ट घेतो. याची बसायची स्टाईल बघा. आणि आता ह्याने मला बघितलंय, आता हा बरोबर इकडे तिकडे जाऊन परत माझ्याकडे येणार, कारण त्याला कळलंय की मी आता त्याचा व्हिडिओ काढते. तर बघा, झालंय माझं इकडचं काम. थोड्या गप्पा मारल्या, थोडी मजा मस्ती केली, 1 कप चहा पिला, कारण आज घरी जायला गडबड नव्हती, कारण मिस्टर फर्स्ट शिफ्टला गेलेले आहेत. मी सकाळी सगळा स्वयंपाक बनवून आलेली आहे. तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. टिफिन सुद्धा घेऊन गेलेत मिस्टर पण आणि मुलगा पण. आणि दुपारचा स्वयंपाक झालेला आहे, त्यामुळे आज आरामात जरा बसून चहा पिला, जीवाला शांती घेतली आणि थोड्याशा गप्पा मारल्या. तर कसं जरा बरं वाटतं ना, थोडंसं, म्हणजे एवढे जे कामं करतो, कष्ट करतो, तर त्याचा थोडासा थकवा निघून जातो. अशा प्रकारे कामावरनं निघाली, घरी पोहोचली. आज माझा मोबाईल येणार आहे, कारण तुम्हाला तर माहिती आहे माझा मोबाईल खराब झालेला, त्यामुळे ते पण एक खूप एक्साइटमेंट आहे. तर बघा, फायनली मोबाईल आलेला आहे. तर त्याच्या अनबॉक्सिंगचा हा व्हिडिओ. तर AI पल्सचा हा मोबाईल घेतलेला आहे मी. तर असा होता हा आजचा दुपारपर्यंतचा दिवस. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. असंच मला खूप खूप सपोर्ट करत जावा, माझ्या व्हिडिओला लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करा, मला खूप खूप सपोर्ट करा. तर फायनली 8 दिवस नवरात्रीचे माझ्याकडे फोन नव्हता आणि आता फोन आलेला आहे. आणि फोन आला आणि त्याच्या अनबॉक्सिंगचा हा मी व्हिडिओ तुम्हाला दाखवण्यासाठी केला. AI पल्स ही नवीन कंपनी आहे, इंडियन कंपनी आहे. अजून मी पहिल्यांदाच घेतलेला आहे, कशी आहे मला माहीत नाही आहे. पण हा फोन माझ्या बजेटमध्ये होता, अगदी 5,000मध्ये मिळाला, ऑफरमध्ये होता, दसरा ऑफरमध्ये, म्हणून घेतला. वापरल्यावर कळेलच कसा आहे, पण मुळात माझ्या बजेटमध्ये मिळाला ही मोठी गोष्ट. तर माझ्याकडे नवीन फोन आलेला आहे. तर मला अभिनंदन करा, खूप खूप छान छान कमेंट करा, जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कसा वाटला माझा नवीन फोन ते देखील मला कमेंट करून सांगा. आणि हो, असेच मला सपोर्ट करा, मला तुमच्या सपोर्टची खूप खूप गरज आहे. तर बघा, फोन माझ्याकडे आलेला आहे. आता असेच नवीन नवीन व्हिडिओ आणि नवीन नवीन रेसिपी तुम्हाला दाखवणारच आहे. तर असेच माझ्या व्हिडिओवर राहा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूचं बेल आयकन दाबा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओ
व्हिडिओ टाकल्यावर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि सगळे व्हिडिओ तुम्हाला बघता येतील। तर चला मग आजच्या व्हिडिओत एवढंच, भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि असाच मला सपोर्ट करा। उद्याच्या व्हिडिओत भेटूया, तोपर्यंत बाय बाय।